समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इत्यभिधीयते. आयुर्वेदामध्ये कॅन्सरकडे कसं बघितलं जातं? लोकांच्या मनात आज सगळ्यात जास्त भीती जी आहे ती कॅन्सर या व्याधीबद्दल. बऱ्याचदा त्याला असं वाटतं की आता मी कॅन्सर झालो म्हणजे कॅन्सल झालो जीवनातून, आता मी संपलो असं वाटायला लागलं. त्यामुळे कॅन्सरकडे बघताना आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा अनेक शारीरिक व्याधींसारखा वात पित्त कफ दोषांच्या असंतुलनातूनच निर्माण झालेला व्याधी आहे. काही आहार विहार किंवा आयुर्वेदात सांगितलेले काही औषधं किंवा ॲलोपॅथी सांगितलेले काही उपचार हे जर घेतले तर फार लवकर तो आजार नियंत्रणात येतो. जेव्हा आपण त्याच्यासाठी तीव्र उपचार घ्यायला लागतो त्या शरीराकडून त्याच्या काहीतरी प्रतिसाद म्हणून आज अनेक ठिकाणी केमोपचार केमोथेरपी किंवा हे देण्याच्या पूर्वी सुद्धा आधी आयुर्वेदिक उपचारांची त्यांना जोड दिली असेल तर त्याचे होणारे दुष्परिणाम अतिशय कमी होतात. प्रत्येक रुग्णाच्या प्रत्येक अवस्थेत विचार करताना त्याच्या आहार विहार औषध योजनांबरोबर त्याच्या मनाचा विचारही त्याच्यामध्ये केला जातो. वेदनानाम अधिष्ठानम मनोदेहश्च सेंद्रिया. त्यामुळे मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्ष असं गीतेने जसं सांगितलेलं आहे तसं सगळ्या व्याधींच्या निर्मितीसाठी मन आणि या दोन्हीचाही विचार त्याच्यामध्ये केला जातो. आयुर्वेदिक उपचार हे सर्वतः सेफ आहेत. ते पूर्णपणे रुग्णाचा विचार करून त्याला दिले गेलेले असल्यामुळे त्या औषधांचं आपल्याला चिकित्सा करत असताना किंवा ही औषध घेत असताना चांगला उपयोग होतो. नमस्कार, मी रुचा. टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ तर्फे आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 2019 पासून टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ कॅन्सर आणि मानसिक आरोग्य या विषयावर काम करत आहे. कॅन्सर आणि मानसिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे रुग्णाच्या शारीरिक आरोग्याबरोबरच आजाराशी लढताना त्यांचं मानसिक आरोग्य जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. या विचारसरणीने आम्ही काम करतो. 2 जुलै 2023 आम्ही सेंटर फॉर सायको ऑन्कॉलॉजी याची स्थापना केली. तेव्हापासून कॅन्सरच्या क्षेत्रात मानसिक आरोग्यविषयक सेवा पुरवण्यावर आमचा खूप जास्त भर आहे. आजच्या घडीला कॅन्सरच्या उपचारांमध्ये ॲलोपॅथीला खूप जास्त महत्त्व आहे. मात्र त्याबरोबरच आयुर्वेदाविषयी अनेक गैरसमजही आपल्या समाजामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आयुर्वेद आणि कॅन्सरचे उपचार यांचा काय संबंध आहे किंवा आयुर्वेदामध्ये सायको ऑन्कॉलॉजीची काय विशेष भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या विषयाबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत येणार आहेत डॉक्टर सुनील इनामदार सर. डॉक्टर सुनील इनामदार सरांची थोडक्यात मी ओळख करून देते. सर एक नामवंत आयुर्वेदाचार्य असून जवळजवळ 3 दशक त्यांनी आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम केलेले आहे. सध्या ते सुखायू आयुर्वेद आणि रिसर्च सेंटर येथे मुख्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या सेवेतून आणि संशोधनातून त्यांनी आयुर्वेदिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. सरांनी MBBS डिग्री घेतली असून त्यानंतर रसायनशास्त्र या विभागात MD केलेले आहे. त्यांचा 30 वर्षाहून अधिक काळाचा वैद्यकीय अनुभव प्रामुख्याने लिव्हर, यकृताचे विकार, मणक्याचे विकार, इनफर्टिलिटी आणि ऑन्कोकेअर या विषयामध्ये आहे. 1989 साली पुणे विद्यापीठातून त्यांनी पदवी क्षेत्रात सुवर्णपदक मिळवलेले आहे. तसेच 1991 साली अखिल भारतीय MD प्रवेश प्रक्रियेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. फक्त चिकित्सक म्हणूनच नव्हे तर संशोधक म्हणूनही डॉक्टर सुनील इनामदार यांचे योगदान अगदी लक्षणीय आहे. त्यांनी आयुर्वेदिक ज्ञानसंपदेत मोलाची भर घातली असून आजही ते आपल्या संशोधन आणि चिकित्सक कार्यातून नवीन पिढीला दिशा देत आहेत. आता यापुढे आपण डॉक्टर इनामदार सरांशी संवाद साधूयात. नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा मी टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ तर्फे तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या आपण पॉडकास्टला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी तुम्हाला सर विचारू इच्छिते की कॅन्सर केअरमध्ये आयुर्वेदाची नेमकी काय भूमिका आहे किंवा आपण असं म्हणूयात की आयुर्वेदामध्ये कॅन्सरकडे कसं बघितलं जातं? विशेषतः कॅन्सर हा समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसतो. बरोबर. आणि वाढत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एंटिटीज एकत्र येतात. लोकांच्या मनात आज सगळ्यात जास्त भीती जी आहे ती कॅन्सर या व्याधीबद्दल आहे. बरोबर. कारण त्याचं डायग्नोसिस झालं की माणूस मनापासून पूर्णपणे शहारून जातो की त्याच्या बऱ्याचदा त्याला असं वाटतं की आता मी कॅन्सर झालो म्हणजे कॅन्सल झालो जीवनातून, आता मी संपलो असं वाटायला लागतं. खरंय. खरं वस्तुस्थिती तशी नाहीये.
जसं डायबेटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, बाकी सगळे आजार आहेत, तसंच कॅन्सर हा सुद्धा एक आजार आहे. शरीराच्या असणाऱ्या वेगवेगळ्या पेशींच्या चयापचयाच्या प्रकृतीमध्ये झालेल्या बदलातून निर्माण होणारा तो एक आजार आहे. मग त्या आजाराला सुद्धा जसं आपण बाकीच्या आजारांना औषध घेऊन नियंत्रणात ठेवू शकतो, तसं चांगल्यापैकी नियंत्रणात ठेवू शकतो. चांगल्यापैकी त्याला आपण नियंत्रणात ठेवल्यानंतर चांगली औषध घेऊन तो काही प्रमाणात बरा पण होऊ शकतो. पण हे सगळं कधी, जर लवकर डायग्नोसिस झालं तर. बरोबर. मात्र बऱ्याच प्रमाणात तो बऱ्याचदा उशिरा लक्षात येतो किंवा दुर्लक्ष केल्यामुळे पुढच्या 4थ्या किंवा 5व्या 4थ्या स्थितीत तो जेव्हा आढळतो तेव्हा मात्र त्याच्यासाठी उपचार करणं हे थोडंसं जिकिरीचं किंवा अवघड असं काम होतं. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं की त्याच्या सगळे मूलभूत सिद्धांत काय आहेत ते लक्षात घ्यावे लागतात. ॲलोपॅथी, आयुर्वेद अशा सगळ्या गोष्टींची मदत घेऊन त्याला बरं करण्याची प्रक्रिया ही आपल्याला हळूहळू सुरू करता येते. बरोबर. त्यामुळे कॅन्सरकडे बघताना आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा अनेक शारीरिक व्याधींसारखाच वातपित्त कफ दोषांच्या असंतुलनातूनच निर्माण झालेला व्याधी आहे. पूर्वीच्या काळामध्ये ग्रंथी, अर्बुद किंवा अनेक साधे आजार, अजीर्ण, अग्निमांद्य, ग्रहणी, गुल्म अशा सारख्या व्याधींच्या मूळ निदानातून त्यांच्याकडे वेळेवर लक्ष देऊन उपचार न केल्यामुळे निर्माण होणारा पुढचा आजार आहे, अशी पुढची स्टेज आहे असं मानलं जातं. त्यामुळे त्याच्यासाठी काळजीचं कारण नाही. मूलभूत सिद्धांत लक्षात घेऊन तुम्ही कुठल्याही गोष्टीला ट्रीट केलं तर कॅन्सर सारख्या अवघड व्याधीमध्ये सुद्धा आपल्याला चांगले उपचार घेऊन पटकन बरंही होऊ शकतं. गरज असते ते शरीर आणि मन या दोघांच्या उत्तम संतुलनाची. अगदी बरोबर सर. आणि आता तुम्ही म्हणालात की जसं आपण म्हणतो की कॅन्सर जर समजा काही सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला कळला तर त्याच्यावर आपण लवकर उपचार करू शकतो. पण बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की मानसिक दडपणाखाली किंवा भीतीपोटी आपण लवकर उपचार करण्यासाठी जात नाही. सो 4थ्या 5व्या स्टेजवर गेल्यानंतर मग मला वाटतं थोडंफार हे अवघड होत असेल उपचार करणं. आमच्या दृष्टिकोनातून मेटास्टॅसिसच्या स्टेजला गेल्यानंतर उपचार करणं अवघड होतं. पण पहिल्यांदाच लक्षणं दिसल्यानंतर जर त्याचं स्क्रीनिंग प्रॉपर केलं गेलं, शोधलं गेलं तर मात्र लवकरच्या स्टेज सापडल्यानंतर त्याला बरं करणं हे सहज शक्य असतं. काही आहार विहार किंवा आयुर्वेदात सांगितलेले काही औषधं किंवा ॲलोपॅथी सांगितलेले काही उपचार हे जर घेतले तर फार लवकर तो आजार नियंत्रणात येतो आणि ह्या अर्ली स्टेजलाच क्युअर हे पॉसिबल असू शकतं. सो अर्ली डायग्नोसिस इज इम्पॉर्टंट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. करेक्ट आहे सर. अजून एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण म्हणजे आजार झाल्यानंतर उपचार सुरू करतो तर बऱ्याच वेळा या उपचारांचे काही साईड इफेक्ट लक्षात येतात. उदाहरणार्थ रुग्णाला मळमळ होते, केस गळू शकतात किंवा उलट्यांचं प्रमाण असतं. तर अशा परिस्थितीमध्ये आयुर्वेदामध्ये आपण त्याच्यावर म्हणजे आयुर्वेदामार्फत काही उपचार करू शकतो का? अगदी योग्य प्रश्न आहे. शरीरातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा आपण त्याच्यासाठी तीव्र उपचार घ्यायला लागतो त्या शरीराकडून त्याच्या काहीतरी प्रतिसाद म्हणून मळमळ होणं, उलटी होणं, जुलाब होणं, पोटात दुखणं, स्नायूंमध्ये किंवा शरीरामध्ये उष्णता वाढल्यासारखी वाटणं, शरीरातून रक्तस्राव सुरू होणं, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रक्रिया या शरीरात अतिशय तीक्ष्ण उष्ण अशी औषधं गेल्यामुळं होऊ शकतात. तर एक 5-10 दिवस आधीपासून तुम्ही जर व्यवस्थित आयुर्वेदिक औषधांचे प्रयोग केले, उपचार घेतले तर ह्यांची तीव्रता आपल्याला खूप कमी करता येते असं अनेक गोष्टींमध्ये लक्षात आलेलं आहे. आज अनेक ठिकाणी केमोथेरपी किंवा हे देण्याच्या पूर्वी सुद्धा आधी आयुर्वेदिक उपचारांची त्यांना जोड दिली असेल तर त्याचे होणारे दुष्परिणाम अतिशय कमी होतात अशा प्रकारचं संशोधनातून सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आणि हे होणारे त्याचे जे साईड इफेक्ट्स आपण असं म्हणू किंवा बाकीची जी लक्षणं आपल्याला जाणवते ज्याच्यामुळे आपण केमोथेरपी कदाचित टाळण्याची शक्यता वाढत जाते तर त्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणून आपण सहज दवाखान्यात जाऊन आलो आणि सहज केमोथेरपी घेऊन आलो असं आयुर्वेदिक उपचारांच्या मदतीनं निश्चितच होऊ शकतं. हे रुग्णासाठी खरोखरच वरदान आहे. उपयोग होऊ शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा सर आमचा अनुभव असा आहे की किमोथेरपीमुळे जे काही साईड इफेक्ट होतात त्याला घाबरून रुग्ण बऱ्याच वेळा उपचारांकडे जात नाही की म्हणजे त्यातनं निर्माण होणारी मळमळ, उलटी किंवा बाकीच्या गोष्टी आम्हाला नकोय सो मी हे ट्रीटमेंट घेणारच नाही. सो अशासाठी मला वाटतं ह्या गोष्टी वरदानच ठरू शकतात की हे जे होणारे साईड इफेक्ट आहेत ते आपण आयुर्वेदातर्फे चांगले मॅनेज करू शकतो. अगदी बरोबर. जर आयुर्वेदाच्या उपचारांची जर त्याच्या जोडीला मदत घेतली तर त्यांचं केमोथेरपी पूर्ण होण्यासाठी खूपच चांगली मदत होते असं लक्षामध्ये येतं आणि रुग्णाला एक पॉझिटिव्ह फिलिंग. कारण आयुर्वेदामध्ये नुसतं मेडिसिन असं नसतं, त्याच्या
वेळेला काउन्सिलिंग पण त्याला दिलं हे जातं. खूप महत्त्वाचं प्रत्येक आहे. गोष्ट समजून सांगितली जाते. इव्हन केमोथेरपीची भीती जी त्याच्या मनात असते ना, हे काढण्याचं काम आयुर्वेदिक कन्सल्टंट्स कडनं खूप चांगल्या पद्धतीनं अगदी, होतं. अगदी. त्याच्यामुळे तो आनंदाने ती घेतो आणि त्याच्या मनातून जे काही पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम भीतीमुळे स्टिम्युलेट होऊन ही जी काही इतर लक्षणं निर्माण होतात ती सगळी त्याची कमी करायला एकदम चांगली मदत होते. येस सर, म्हणजे आम्हाला असं वाटतं की कॅन्सर हा शारीरिक आजार तर आहेच आहे, पण म्हणजे तुम्ही आता जसं म्हणाल त्याची भीती काढणं. सो बऱ्याच वेळा कॅन्सरचा शरीराबरोबरच मनावरही खूप मोठा परिणाम होत असतो आणि आम्हाला असं वाटतं की त्यामुळेच रुग्णाचं खच्चीकरण होणं किंवा अजून ट्रीटमेंटला उशिरा प्रतिसाद देणं या सगळ्या गोष्टी असतात. तर साधारण आयुर्वेदिक उपचार घेताना आपण शारीरिक उपचारांबरोबर मनाच्या उपचारांवर काही लक्ष देता का विशेषतः? आयुर्वेद ही एक संपूर्ण अशी चिकित्सा पद्धती आहे. याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा उपचार करताना केवळ शरीराचा विचार, केवळ मनाचा विचार असा केला जात नाही. Okay. इंटिग्रेटेड, कारण आयुर्वेदाच्या दृष्टीवरून स्वस्थाची व्याख्या सांगतानाच सांगितलेलं आहे, समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इत्यभिधीयते. Okay. प्रत्येक रुग्णाच्या प्रत्येक अवस्थेत विचार करताना त्याच्या आहार, विहार, औषध योजनांबरोबर त्याच्या मनाचा विचारही त्याच्यामध्ये केला जातो आणि मनाचा विचार करून दिलेल्या औषधांचा उपयोग आयुर्वेदात केले जात Yes. असल्यामुळं Yes. त्या गोष्टींचा जास्त चांगला फायदा झालेला आपल्याला दिसतो. दिसून आयुर्वेदात असं मानलेलं आहे, वेदनानाम अधिष्ठानम मनोदेहश्च सेंद्रिया. वेदनेचे अधिष्ठान हे मन आणि सेंद्रिय देह आहे. आधी मनात वेदना निर्माण होते आणि मग ती देहामध्ये निर्माण होते. बरोबर. त्यामुळे व्याधी सुद्धा निर्माण होत असताना ज्याच्या मनात कंटिन्युअस भीती आहे एखाद्याची, त्याच्यामध्ये तो आजार होण्याची शक्यता वाढतं असं मानसशास्त्रीय सत्य सुद्धा आज संशोधनाने सिद्ध झालेलं आपल्याला दिसतं. अगदी बरोबर. त्यामुळं मनातला आजार काढून टाकणं ही प्रक्रिया आयुर्वेदिक औषधांबरोबर रुग्णाकडे काउन्सिलिंग करून चांगल्या पद्धतीनं वैद्यांकडनं केलीच जाते. त्यामुळे मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्ष असं गीतेने जसं सांगितलेलं आहे, तसं सगळ्या व्याधींच्या निर्मितीसाठी मन आणि अन्न या दोन्हीचाही विचार त्याच्यामध्ये केला जातो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये मनाचे सत्व रजतम हे जो दोष आहे किंवा मनातला सत्वगुण चांगला वाढवणं आणि बाकीच्या त्याच्या मनातल्या गोष्टी भीती किंवा रज आणि तम हे जे काही अनैसर्गिक विचार जे चिंता किंवा बाकीचे क्रोध हे निर्माण करतात हे आपोआप कमी होत गेल्यामुळं तो मनाची साम्यावस्था ठेवून बाकीच्या उपचारांना सामोरं गेल्यामुळं त्याच्यामध्ये रिकव्हरी होणं, उपचारांचे दुष्परिणाम कमी होणं, उपचाराला चांगला प्रतिसाद देणं आणि लवकरात लवकर बरं होऊन साम्यावस्थेला येऊन पुन्हा नॉर्मल आयुष्य जगणं ह्या गोष्टी आयुर्वेदाने सहज शक्य होतात. अरे वा, खूपच सुंदर. म्हणजे यातली सर्वात महत्वाची गोष्ट शारीरिक आजारांबरोबरच आपण मानसिक ज्या काही भावना त्याला निर्माण होत आहेत त्याच्यावर सुद्धा उपचार करतोय आणि मग त्यातनं रुग्णाला बाहेर येण्यासाठी मला वाटतं आयुर्वेदिक उपचार हे खूप उपयोगाचे ठरू शकतात. अगदी नक्की. सर, बऱ्याच वेळा असं लक्षात येतं, आम्ही जेव्हा रुग्णांबरोबर काम करतो कॅन्सरच्या, सो त्यांच्या मनामध्ये एक भीती असते की मी हे ॲलोपॅथीचे उपचार घेत आहे, सो त्याच्याबरोबर मी आयुर्वेदाचे पण उपचार घेऊ शकतो का, किंवा मग ते उपचार घेत असताना मला काही वेगळे परिणाम जाणवतील का माझ्या शरीरामध्ये, आणि मग थोडीशी त्या बाबतीत संभ्रमता म्हणूयात किंवा भीती त्यांच्या मनामध्ये असते. सो त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? आयुर्वेदिक उपचार हे सर्वतः सेफ आहेत. ते पूर्णपणे रुग्णाचा विचार करून त्याला दिले गेलेले असल्यामुळे त्या औषधांचं आपल्याला चिकित्सा करत असताना किंवा ही औषधं घेत असताना चांगला उपयोग होतो. आज हे संशोधनामधून सिद्ध झालेलं आहे. बऱ्याचदा भीती ही मनात वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण झालेली असते. बऱ्याचदा औषध देणाऱ्या डॉक्टरांना याची काही इंटरॅक्शन असेल का नाही, यात काही त्यांच्या मनात असणाऱ्या मिसकन्सेप्शन्समुळे आयुर्वेदाविषयी पूर्वाग्रह असल्यामुळं काही वेळेला असं डॉक्टरांच्या मनात किंवा रुग्णाच्या मनामध्ये येऊ शकतं. पण अशी भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. त्याच्यामध्ये अनेक संशोधनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास झालेला आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना ॲडज्युएंट किंवा पूरक म्हणून काम करतात आणि त्या औषधांमुळे त्याला केमोथेरपीचा डोस कमी व्हायला, बाकीच्या गोष्टी मदत व्हायला, त्याचा रिस्पॉन्स चांगला यायला चांगला फायदा येतो, असं अनेक कॅन्सर इन्स्टिट्यूशन्समध्ये संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. अरे वा, मला वाटतं ही माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी खूपच महत्वाची आहे की जे ॲलोपॅथीचे उपचार घेताना बऱ्याच वेळा संभ्रमावस्थेत असतात नक्की काय करायचं. सो सर, कॅन्सर आजार बरा झाल्यानंतर ज्याला आपण सर्व्हायव्हरशिप म्हणतो की पुढचे काही वर्ष आपल्याला रेग्युलर ट्रीटमेंट घेणं किंवा रेग्युलर चेकअप्स करणं सुद्धा गरजेचं असतं. सो ही जी सर्व्हायव्हरशिपची फेज आहे त्याच्यामध्ये आयुर्वेद कसं काम करतं?
हा जो ज्याला आम्ही ग्रे झोन म्हणतो, ओके. की हा जो स्पेसिफिक पार्ट आहे की ट्रीटमेंट झाली, आता सगळं बरं झालं, आता तुम्हाला काही करायची गरज Yes, नाही, yes. फक्त तुम्ही 6-6 महिन्यांनी MRI, CT स्कॅन, पेट स्कॅन किंवा काही रिपोर्ट्स करा अगदी असं बरोबर. सांगितलं जातं. तर आयुर्वेद असं मानत नाही. आयुर्वेद म्हणतं कुठलाही दोष हा शरीरामध्ये निर्माण झाल्यानंतर तो पुन्हा निर्मितीची, पुन्हा होण्याची शक्यता ही सुद्धा त्याच्यामध्ये असते. बरोबर. जोपर्यंत त्या आजाराचं मूळ म्हणजे त्याचा कार्यकारण भाव हा समजून घेतला जात नाही आणि मूळ धातूंचं बल हे चांगलं वाढवून घेतलं जात नाही आणि दोषांच्या प्रक्रिया सम केल्या जात नाही किंवा अग्नी तुमचा चांगला केला जात नाही, ओके. तोपर्यंत तो आजार मुळापासून बरा होत नाही. त्यामुळे अग्नी चांगला ठेवणं, शरीरातल्या वात, पित्त, कफ या दोषांच्या प्रक्रिया व्यवस्थित ठेवणं आणि शरीरातल्या रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या धातूंचं बल चांगलं केलं तर व्याधी पुन्हा होण्याची शक्यता ही कमी होते. त्यामुळे आयुर्वेदामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी एक रसायन चिकित्सा म्हणून सांगितलेली असते. ही रसायन चिकित्सा करण्यासाठी हा कालावधी अतिशय उपयुक्त असतो की ज्या कालामध्ये रुग्णाला दुग्धाहारावर ठेवलं जातं किंवा विशिष्ट औषधींचा एक साधारणपणे महिना, 2 महिने, 3 महिने किंवा 6 महिन्यांचा असा कोर्स केला जातो. अशा या रसायन चिकित्सेचा या मधल्या कालावधीमध्ये व्याधीचा पुनरुद्भव न होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. आणि त्याचे जे काही कालांतराने कसं 2 वर्षांनी आपण चेक केल्यानंतर मग एकदम मेट्स दिसले लंग्स मध्ये, की असं झालं की मग रुग्ण एकदम घाबरून जातो, काही नव्हतं एकदम सगळं परत आलं आणि आता पुन्हा या सगळ्या गोष्टी करायच्या, या गोष्टीने खचून जातो. मग हे असं होऊ नये यासाठी काही न करता होण्याची वाट बघायची किंवा होत नाही असं पाहून आनंदी व्हायचं, असं होण्यापेक्षा त्याच्यासाठी जे काही प्रिव्हेंटिव्ह सायन्स म्हणून आज जगामध्ये आयुर्वेदाला जगमान्यता आहे. म्हणून या प्रिव्हेंटिव्ह सायन्सची अशा वेळेला आपण जर मदत घेतली तर सेल्युलर लेवलवरती होणारे जे काही वेगवेगळे म्युटेशन्स असतात हे टाळण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. धातुबल वाढवण्यासाठी चांगला उपयोग होतो. केमोथेरपी झालेले साईड इफेक्ट्स म्हणजे केस गळले असतील तर चांगले केस येण्यासाठी, त्वचा चांगली होण्यासाठी, पचनाच्या विकृती दूर होण्यासाठी किंवा एंडोक्राइनल किंवा हार्मोनल इम्बॅलन्स जो शरीरात क्रिएट झालेला असतो हा सगळा व्यवस्थित होण्यासाठी आणि त्वचेचा वर्ण जो थोडासा अप्राकृत काही वेळेला झालेला असतो तो पुन्हा चांगलं होण्यासाठी चांगला फायदा होतो. आणि मनातला स्ट्रेस स्ट्रेन कमी आल्यामुळं स्मृती, बल, इच्छा, वर्ण, तेज ह्या सगळ्या गोष्टी रिस्टोर करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. पण मला वाटतं ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की रेग्युलर फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. सो बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की आता आजार बरा झालेला आहे, सो झालं, इथे सगळं संपलं, पण त्याही नंतर काही महिने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं की ज्याच्यामध्ये आयुर्वेद आपल्याला चांगली मदत करू शकतो. सो रेग्युलर फॉलोअप मला वाटतं खूप महत्वाचं आहे. हो, रेग्युलर फॉलोअप ठेवल्यानंतरच तुम्हाला लक्षात येऊ शकतं की तुमच्या धातुबल चांगलं झालंय का नाही, शरीराच्या प्रक्रिया व्यवस्थित झाल्या का नाही, तुमची भूक व्यवस्थित झाली का नाही, तुमचं वजन वगैरे व्यवस्थित राहतंय का नाही, तुमच्या शरीरामध्ये कुठल्या धातूंमध्ये असाम्यता निर्माण झालेली आणि ते साम्य करण्यासाठी वैद्यांना काही प्रयत्न करावे लागणार आहेत का नाही. नुसतंच धातू चांगला होता तो धातू सारवान होणं, अधिक उत्तम गुणाची ती गोष्ट होणं, ही प्रक्रिया त्याच्यासाठी गरजेची असते. आणि ही प्रक्रिया चांगली होण्यासाठी रेग्युलर फॉलोअप हा गरजेचा असतो. त्याच्यासाठी दररोज अभ्यंग किंवा आयुर्वेद सांगतो तशी दिनचर्या, ऋतुचर्या हे जर व्यवस्थित फॉलो केलं तर रुग्णाला अतिशय चांगले रिझल्ट्स हे त्याच्यामध्ये दिसतात. नित्य जीवनशैली आयुर्वेदाने सांगितली आहे तशी आपण एक लाईफस्टाईल जर व्यवस्थित फॉलो केली तरी सुद्धा कॅन्सरच्या अनेक लक्षणांमध्ये रिग्रेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. आमच्या अनेक सरांच्या किंवा गुरुजींच्या अनेक केसेसमध्ये आम्ही सुरुवातीला असं पाहिलं, स्पेसिफिकली मिलॅनोमाच्या केसेसमध्ये किंवा अशा सगळ्या केसेसमध्ये जेव्हा त्यांनी लाईफस्टाईल आणि बाकीच्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यामध्ये कन्सिडरेबल चेंजेस झाले आणि त्यांच्यामध्ये रिकरन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग झाला असं लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या पाळणं, आहारचर्या पाळणं, ऋतुचर्या पाळणं ह्या गोष्टी आहेत आणि जोडीला रसायन चिकित्सा घेणं हा याच्यासाठी पुनरुद्भवाचा सगळ्यात मोठं वरदान आहे आपण असं आयुर्वेदाचं म्हणू या अवस्थेमध्ये, असं मला नक्कीच सांगावं. सर, आता हे सांगताना तुम्ही त्रिदोषांबद्दल बोललात, वात, कफ आणि पित्त याबद्दल आपण बोलतो. सो माणसाचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी ह्या दोषांचा काही त्याच्यामध्ये भूमिका असते का, किंवा हे मनामध्ये जे आपल्या भावना निर्माण होतात, भीती म्हणा आजारामुळे, दडपण येतं, चिंता वाटते, तर या त्रिदोषांचा ह्याच्याशी काही संबंध आहे का? शरीरातल्या प्रत्येक गोष्टी आणि प्रतिक्रियांमध्ये दोषांचा संबंध असतोच. असं म्हणतात
की दोषदृष्टीर भवेत वैद्या, कुठलाही वैद्य रुग्णाकडे वात पित्त कफ या दोषांच्या दृष्टिकोनातून बघत असतो. आयुर्वेदामध्ये सांगितलंय वायू पित्तम कफश्चेती तर्यो दोषा समासता. हे वात पित्त आणि कफ हे 3 दोष थोडक्यामध्ये शरीरामध्ये आहे. सुश्रुत आणि रक्त याला सुद्धा चौथा दोष असं मानलेलं होतं. त्यामुळे या वातपित्त कफांच्या असंतुलनातून विकृता विकृतम तेहम घ्नंती ते वर्तयंती च. मग ते विकृत झाले असता देहाचं मध्ये व्याधी निर्माण करतात आणि समावस्थेत राहिला तर देहाचं धारण करतात. मग हे सगळे आपल्या शरीरामध्ये ते व्यापीन पुरुन्नाभ्यरधो मध्य शरीराच्या ऊर्ध्व भागामध्ये कफाचं, मध्य भागामध्ये पित्ताचं आणि शाखांमध्ये किंवा पायामध्ये कमरेच्या खालच्या भागांमध्ये वाताचं आधिक्य आहे असं प्रायः मानलं जातं. आणि मग त्याची मूलस्थानं अशी सगळी लक्षामध्ये घेऊन त्या दोषांच्या दृष्टिकोनातून पाहून त्या दोषांमध्ये काय बदल झालेत हे लक्षात घेऊन केलं जातं. एखाद्या गोष्टीला पटकन प्रतिसाद देणं ही प्रक्रिया पित्त प्रकृतीचा माणूस चांगला करतो. बरोबर. एखादं काम गतीने करणं हे काम वातप्रकृतीचा माणूस चांगला करतो. पण तेच कफप्रकृतीचा माणूस सांगितलं तर बघतो, थांबतो, विचार करतो. अशा प्रतिक्षिप्त क्रिया ज्या असतात ना ह्या सगळ्या आपल्या शरीरातल्या दोषांवरती अवलंबून असतात. त्यामुळे कुठलं काम कोणाला सांगायचं, साधं ही गोष्ट ठरवताना सुद्धा किंवा एखादा व्याधी झाला तर त्याचा परिणाम त्या रुग्णामध्ये काय होईल हे सुद्धा होणं या मानसिक त्यांच्या रिॲक्शन मध्ये दोषांचा अतिशय जवळचा संबंध असतो. वातप्रकृतीचा माणूस असेल तो ट्रीटमेंट घेईल, उत्साहाने जाईल, हो तुम्ही म्हणताय तसं करतो. 2 दिवस झाले की नको हे नको, मला हे बरोबर वाटत नाही, मी हे सोडतो, मी दुसरं करतो. सोडून कधी ट्रीटमेंट पूर्ण करतो, कधी करत नाही, कधी फॉलोअप ठेवतो, कधी ठेवत नाही. पित्तप्रकृतीचा माणूस सगळं समजून घेतो, करतो, थोडे दिवस ट्रीटमेंट करतो, नाही आता मला नाही घ्यायची ट्रीटमेंट, मला आता बरं वाटत नाही, मला त्रास होतोय ना, मी दुसरं काहीतरी बघतो. तो पटकन कशा पद्धतीनं बदलतो. कफप्रकृतीचा माणूस असू दे, तुम्ही म्हणताय ना डॉक्टर मी घेत राहतो, मला त्रास होत असला तरी मी सहन करतो, असू दे घेत राहतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकृतीप्रमाणे काउन्सिलिंग कोणाला कशाचं करायचं हे तुम्हाला प्रकृती जर लक्षात आली ना तर करता येऊ शकतं. पित्त प्रकृतीला तुम्ही थोडंसं समजून सांगून व्यवस्थित पद्धतीनं सांगावं लागतं. कफ प्रकृतीला थोडंसं रागवून आणि तुम्ही हे केलंच पाहिजे असं सांगून करून घ्यावं लागतं. तर वात प्रकृतीला कधी प्रेमाने आणि कधी रागवून असं युक्तियुक्त वागून समजून सांगितलं तर प्रकृतीचा काउन्सिलिंग मध्ये सगळ्यात मोठा उपयोग असतो. आणि कुठल्या प्रकारचा कॅन्सर त्या व्यक्तीला होणार हे त्याच्या प्रकृतीवर सुद्धा अवलंबून असतं. त्यामुळे त्याच्या होणारा कॅन्सरचा प्रकार आणि त्या पद्धतीने होणाऱ्या गोष्टी याच्या मॅनिफेस्टेशन सुद्धा दोषांचं महत्व हे अतिशय महत्वाचं असंच आहे. त्यामुळे दोष समजल्याशिवाय व्यक्ती समजत नाही. जसे आपण दुसऱ्याचे दोष काही वेळेला काढतो किंवा ते लक्षात ठेवतो तसं वैद्य हे शरीरामधल्या अनावश्यक दोष बाहेर काढल्यामुळे आयुर्वेद हा अतिशय गुणी आहे असं आमच्या सरांचं म्हणणं होतं. येस. आणि फक्त मला वाटतं ह्या आजारांच्या बाबतीतच नाही, बाकीच्या आजारांमध्ये सुद्धा मला वाटतं दोषांचं महत्व असणारच की. आणि तुम्ही जेव्हा आता हे कफ वात पित्त सांगत होता तेव्हा मला माझं पण आठवलं नक्की मी कुठल्या दोषांमध्ये असू शकेल, कारण माझा रिस्पॉन्स कसा असतो हे त्याच्यावर. सो अगदी छान माहिती सांगितली सर की दोष आणि आपण व्यक्तिमत्व कसं आहे. सर आपण असं म्हणतो की कॅन्सर हा आजार जेव्हा रुग्णाला होतो त्याच्यामध्ये त्याच्या मानसिक स्थितीकडे बघणं खूप गरजेचं असतं. सर आयुर्वेद आणि सायको ऑन्कॉलॉजी याचा असा काय संबंध आहे जवळचा, किंवा एकत्रितपणे हे कसं काम करू शकतात सायको ऑन्कॉलॉजी आणि आयुर्वेद? सायको ऑन्कॉलॉजीमध्ये आपण काय करतो, एखादी गोष्ट जरा वेगळं नाव दिलं त्याला वेगळं महत्व आपण द्यायला लागतो. तर याच्यामध्ये मनाचा विचार आधी करतो आणि मग त्या मनाला काही गोष्टी समजून सांगितला तर वस्तुस्थिती स्वीकारण्याची प्रक्रिया जी असते ना ती असते. बऱ्याचदा कॅन्सर व्याधीमध्ये कसं होतं की मला असं झालंच कसं, रुग्ण ती गोष्ट ती वस्तुस्थिती हे त्याचं मन स्वीकारत नसतं. बरोबर. शरीरात झालंय असं डॉक्टर इन्व्हेस्टिगेशन्स किंवा आलेले रिपोर्ट्स हे स्पष्टपणे प्रत्यक्षात तुम्हाला सांगतात, पण रुग्णाचं मन म्हणतं मलाच कसं काय झालं, माझ्यासारखेच बाकी सगळे वागतात त्यांना कसं नाही झालं, बाकीच्या कोणालाच नाही, माझ्याच नशिबात हे का आलं असं म्हणून तो स्वतःला दोष देत राहतो. आणि त्याची स्वतःची मानसिक अवस्था असंतुलित असल्यामुळं ते वास्तव स्वीकारणं त्याला बऱ्याचदा जड गेलेलं असतं. बरोबर. मग ते लक्षात घेऊन ते सत्य स्वीकारायला लावून मग त्याला पुढे नेणं यासाठी सायको ऑन्कॉलॉजी खूप मदत करते. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपण स्वीकारतो, मनाने नाकारायचं टाळतो
आणि स्वीकारून पुढे जातो तेव्हा ती गोष्ट बरी व्हायला फार चांगली मदत होते. कारण तुमचं शरीर मग पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये काम करतं. कारण नकारात्मक अवस्थेमध्ये निगेटिव्ह हार्मोन्स डेव्हलप होतात, सकारात्मक अवस्थेमध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्स तुमचे डेव्हलप होतात. त्यामुळे सकारात्मक अवस्थेमध्ये बऱ्याचशा गोष्टींना देण्याची प्रक्रिया म्हणजे आपण ज्याला असं म्हणू की इम्युनॉलॉजी जी आहे तुमच्या शरीराची ही तुम्हाला चांगली मदत करते. आता कॅन्सरमध्ये पूर्वी सर्जरी, रेडिएशन, केमोथेरपी हे उपचार होते, पण त्याच्या जोडीला आता इम्युनोथेरपी नावाची आलेली आहे की आज तुम्ही इम्युनॉलॉजीकडनं शरीराच्या प्रतिकारशक्तीकडनं सुद्धा चांगलं काम करून घेऊ शकता. मग ही इम्युनॉलॉजी तुमच्या सायको ऑन्कोलॉजी मधनं इम्प्रूव्ह आपोआप व्हायला लागते आणि पेशंटचा प्रतिसाद हा आपल्याला अतिशय पॉझिटिव्ह आणि चांगला यायला लागतो. कमी डोसमध्ये आपल्याला त्याच्या ज्या काही जो उपचारांना प्रतिसाद अपेक्षित आहेत तो दिसायला लागतो. शेवटी तुम्ही जसं खाता तसं तुम्ही यू आर व्हॉट यू ईट. ईट याचा अर्थ नुसतं खाण्यातून असं नाही, तुमचे विचार काय खातात हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तुमचं मन काय खातं, तुमचं मन स्वतःला खातं का नको असलेल्या गोष्टींना खातं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपलं मन खाऊ नये यासाठी सायको ऑन्कोलॉजी सारख्या विज्ञानाची मदत ही खूप गरजेची आहे. त्याच्यामुळे मनातला दोष निघून गेला तर शरीरातला दोष काढून टाकणं हे डॉक्टरांना सहज सुलभ होतं. बरोबर. आणि मगाशी तुम्ही म्हणालात सर की जेव्हा रुग्णाला आयुर्वेदिक उपचार तुम्ही देता सो त्याच्याबरोबर तुम्ही ही गोष्ट एन्श्युअर करता की काउन्सिलिंग पण असायला पाहिजे. सो आता जसं तुम्ही म्हणालात की पहिल्या स्टेजमध्ये रुग्णाला आजार स्वीकारणं हे खूप कठीण जातं, तर मला वाटतं तिथे आयुर्वेदाचार्य खूप मदत करू शकत असतील. उपचारांबरोबरच तुम्ही आजाराचा स्वीकार कसा करावा हे रुग्ण आणि मला वाटतं त्याच्याबरोबर त्यांचे नातेवाईक पण महत्वाचे आहेत. सो अशांना या गोष्टीचा स्वीकार करू देणं की आयुर्वेदाचार्यामुळे किंवा आयुर्वेदिक उपचारांमुळे ते सोपं जाऊ शकतं. आज समाजामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की बरेच जण आजाराचं निदान झालं की आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेतात आणि मग नंतरच केमोथेरपी किंवा बाकीच्या गोष्टी करू का नको असं अनेकदा विचारलं जातं. प्रत्यक्ष सांगत नाहीत पण बरेच जण तसा वैद्यांचा सल्लाही घेत असतात आणि त्या सर्जनकडे जाऊन पुढची ट्रीटमेंट पूर्ण करण्याची मनापासूनची प्रेरणा ही त्या वैद्यांनी निर्माण केलेली असते की नाही या अवस्थेत तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज आहे, हा वाढलेला व्याधी त्यांनी कमी करू आणि उरलेल्या गोष्टी आयुर्वेदाने आपण नियंत्रणात आणू. अशा दोन्ही पद्धतींना परस्पर पूरक असं जर राहिलं तर मात्र रुग्णामध्ये अतिशय चांगला फरक दिसतो. त्यामुळे जाऊन केमोथेरपी घेण्याची मनोभूमिका तयार करणं यासाठी सुद्धा वैद्यांची कित्येकदा या शास्त्राला चांगली मदत होते. अनेक व्याधी आयुर्वेदाने पूर्ण चांगले बरे होऊ शकतात पण त्याच्यासाठीचा लागणारा डेटा जो आहे हा आज आपल्याकडे पुरेशा मोठ्या प्रमाणात नाही. काही ठिकाणी आता त्याच्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स होत आहेत, गव्हर्नमेंट तर्फे सुद्धा आता कॅन्सर आणि याच्यासाठी मोठं दिलं जात आहे आणि कॅन्सरच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट देणारे इंटिग्रेटेड आयुर्वेद आणि ॲलोपॅथी असे उपचार असणारे सुद्धा मोठ्या मोठ्या संस्था आता तयार व्हायला लागले. बऱ्याचशा हॉस्पिटलला अशा प्रकारची एकमेकांची मदत घेऊन ट्युमर बोर्डमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर पण असावा अशा प्रकारची गोष्ट घेऊन त्यांच्या सगळ्यांची मदत घेतली गेली तर नक्कीच रुग्णाला होलिस्टिक अप्रोचने बरं करणं ही गोष्ट सोपी जाते. रुग्णाचं शरीर हे काही आयुर्वेदाचं नाही, ॲलोपॅथीचं नाही किंवा कुठल्या पॅथीचं नाही. त्या रुग्णाला बरं करणं ही जबाबदारी सगळ्यांची आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी कुठं उचलता येते हे लक्षात घेऊन तो पाठ जर बरा करत गेला तर कदाचित रुग्ण फार लवकर आणि चांगल्या पद्धतीनं बरा होईल. कुठल्याच पाथीने अहंकारी राहण्याची गरज नाही, ना आयुर्वेद ना ॲलोपॅथी ना इतर कुठल्याही. बरोबर. सर तुम्हाला हे माहितीये की गेले 2-3 वर्ष आपण टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ तर्फे एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायको ऑन्कोलॉजी चालवत आहोत. सो आता हे जे नवोदित आयुर्वेदाचारी आहेत सो हा जो कोर्स आहे किंवा या कोर्स बद्दल आपल्याला माहिती आहे सो नवोदित आयुर्वेदाचार्यांसाठी तुम्ही काय सांगाल की हा कोर्स त्यांना त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये कसा मदत करू शकतो? कसं नवीन वैद्यांनी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली जाते तेव्हा बऱ्याचदा त्या गोष्टींचे डिटेल्स जे आहेत त्या आजारांची डिटेल्स की त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी सांगाव्यात कुठल्या गोष्टी नाही, डूज अँड डोंट्स हे बऱ्याचदा पटकन लक्षात येत नाही आणि त्या कुठल्याही गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून असं आयुर्वेदात म्हणतात नाही ज्ञानावयोने कृत्स्ने ज्ञेय ज्ञानमुद्बध्यते. तुम्ही फ्रॅगमेंटेड नॉलेज घेऊन कुठली गोष्ट ट्रीट नाही करू शकत, तुम्हाला त्याचा होलिस्टिक अप्रोच एक चांगला लक्षात यावा लागतो आणि हा होलिस्टिक अप्रोच येण्यासाठी हा संपूर्ण कोर्स करणं हे गरजेचं आहे हे लक्षात येतं. मग त्याच्यातून रुग्ण हाऊ टू ब्रेक द न्यूज
तुम्हाला Correct. कॅन्सर झालाय, Yes. कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याशी अप्रोच व्हायचं, कुठल्या गोष्टी कुठल्या स्टेजला कशा सांगायच्या, नातेवाईकांचं पॅरेंट्सचं काउन्सिलिंग कसं करायचं, येणाऱ्या गेस्टचं काउन्सिलिंग कशा अगदी पद्धतीने बरोबर. करायचं, कोणाला काय सांगितल्यानंतर रुग्णाच्या मनाची ताकद वाढून तो पटकन या अवस्थेला सामोरं जाऊन बरोबर. अनुकूल प्रतिसाद ट्रीटमेंटला दिला असं Yes. होता येऊ शकेल. ह्या सगळ्या गोष्टी एक थोडस शास्त्रासारख्या व्यवस्थित आपल्याला शिकाव्या होऊ लागतात. शकतं. त्याचा एक फ्लो चार्ट असतो की Correct. कशा Step wise पद्धतीनं म्हणूयात पुढे आपण जायचं. ते. Correct. ह्या एसओपीज असतात. Correct. या एसओपीज माहिती नसतील ना तर क्रम चुकला की बऱ्याचशा गोष्टी या चुकू शकतात. बरोबर. जसं तुम्ही बटाट्याची भाजी करता, हो. आधी मी तेल घातलं, Yes. नंतर मग बाकीची फोडणी दिली, मग बटाटे घातले, सगळं केलं तर भाजी छान चांगली. होईल, आणि चवीला in case चांगली ही लागेल, process चुकली, सगळं होईल. मी तर- उलट केलं, आधी हा. बटाटे घातले, Yes. वरनं तेल घातलं, मग मीठ मिरची घातली, So भाजीची तर चव माझी भाजी बदलणार. चांगली होणार Yes. नाहीये. अगदी बरोबर. म्हणजे फक्त त्याच गोष्टी आहेत, क्रम जर चुकला तर ती गोष्ट चुकली. होणारा परिणाम हा म्हणून वेगळा असू आयुर्वेदात शकेल. सांगितलं क्रमेण विना शास्त्रम न शास्त्रम विना क्रमात. कुठल्या Correct. क्रमाने जायचं हे शिकण्यासाठी आपल्याला सायकोलॉजीच्या कोर्सची गरज आहे. गरज आहे. त्याच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. Correct. कुठला क्रम कसा पाळायचा, कसं Yes. काउन्सिलिंग करायचं, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला शिकणं काही वेळेला गरजेचं असतं. बरोबर. आणि आपोआप शिकल्यानंतर तो क्रम आपल्या मनात रुजला तर Yes. आपण रुग्णाला नक्कीच बेस्ट ऑफ बोथ म्हणजे सायकोलॉजीतलं आणि ऑन्कॉलॉजीतलं दोन्ही देऊ शकतो. Yes. हा या इंटिग्रेटेड कोर्सचं महात्म्य आहे असं मला वाटतं. येस. इव्हन सर आपण आपल्या कोर्स घेताना सुद्धा असं सांगतो की स्टेप वाईज जाताना, आता उदाहरणार्थ ब्रेकिंग द बॅड न्यूज नावाचं जे आहे, Yes, sir. सो रुग्णाची स्थिती त्यावेळेस बघणं खूप गरजेचं आहे की त्यावेळेस रुग्ण ही परिस्थिती ऍक्सेप्ट करू शकतो का, तरच आपण त्यांना ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. तर तुम्ही म्हणल्यानुसार की खरोखरच ह्या कोर्सचं नवोदित आयुर्वेदाचार्यांना खूप चांगला उपयोग फायदा होऊ होऊ शकतो. शकतो. हो. सो मला वाटतं की आजच्या आपल्या भागामध्ये तुम्ही आयुर्वेद, सायको ऑन्कॉलॉजी आणि नवोदित आयुर्वेदाचार्यांसाठी आपला हा कोर्स कसा महत्वाचा ठरू शकतो ही खूप छान सविस्तर माहिती दिली. सर, टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ तर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. हो, मला इथं बोलून तुमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारायला Yes. दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. येस. थँक्यू.